कर्नाटकातील अलमट्टी धरणातील विसर्ग हा घटवण्यात आलाय, तर धरणातून आता 2,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणात पाण्याची आवक ही 3 लाख क्युसेकहून अधिक असल्याने विसर्ग वाढवण्याची मागणी। तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यावरील पुराचा धोका हा अद्यापही टळलेला नाहीये, त्यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग हा पुन्हा वाढवावा अशी मागणी केली जाते। या संदर्भात प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण बातमी पाहतोय की सांगली आणि कोल्हापूरवर असलेला पुराचा धोका अजून टळलेला नाहीये, त्यामुळे विसर्ग हा वाढवावा अशा प्रकारची मागणी केली जाते। काय अधिकची माहिती? नक्कीच विग्रहात जर आपण पाहिलं तर कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 3,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, परंतु तो आता 1 लाखाने घटवण्यात आलेला आहे। सध्या अलमट्टी धरणातून 2,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणामध्ये 3 लाखहून अधिक क्युसेकची पाण्याची आवक होते। असं असताना देखील अलमट्टी धरणातून विसर्ग मात्र घटवलेला आहे। सांगली आणि कोल्हापूरमध्ये सध्या पूरस्थिती आहे, अद्याप पुराची टांगती तलवार कायम आहे। असं असताना देखील अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग कमी केल्यामुळे पुराची टांगती तलवार आहे आणि विसर्ग आता वाढवण्याची मागणी सध्या केली जाते। अगदी खरं आहे स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीनंतर आता पाहूया राजकीय बातमी।